we will start the first unit of the subject Elements of Machine Design 22564 ME5I. The first unit name is the Fundamental of the Machine Design. What is meant by the machine design? First of all, we study what is meant by the machine design, the definition of the machine design. The subject of the machine design is the creation of the new, better machine and improving the existing one. A new and a better machine is a one which more the economical in or all the cost of the production and the operation. ॲक्च्युली मीन्स जे तुमची मशीन डिझाईन जो पार्ट आहे, मशीन डिझाईन म्हणजे काय राहतं, एखादी मशीन तुम्हाला डिझाईन करायची किंवा एखादा पार्ट तुम्हाला डिझाईन करायचा, तर त्या पार्टमध्ये तुम्हाला महत्त्वाचा पार्ट काय राहतो की ती डिझाईन करताना तुम्ही त्याच्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी काय राहतात की त्याच्यामध्ये पहिले ट्रेसेस घ्यावं लागतात, काही जे फोर्सेस पडलेले असतात ते कन्सिडर करावं लागतात. त्याच्यामध्ये जो महत्त्वाचा पार्ट राहतो तो म्हणजे तुमचा इकॉनॉमिकल एक पहिला एक पार्ट राहतो, दुसरा त्याच्यामध्ये कॉस्ट रिडक्शन एक पार्ट राहतो. या दोन्ही गोष्टी कशाप्रमाणे कन्सिडर होतात आणि कशाप्रमाणे कमी जास्त होतात, हा जो महत्त्वाचा पार्ट राहतो हा डिपेंड ऑन द मटेरियल सिलेक्शन किंवा त्याच्या साईजवरती डिपेंड राहतो. ठीक आहे, जेवढी तुम्ही मशीन मोठी करणार तेवढी जे कॉस्टिंग आणि त्याचे मटेरियल जास्त लागणार आहे. ओके, त्याचं क्लासिफिकेशन ऑफ द मशीन डिझाईनमध्ये बघू आपण. अडॅप्टिव्ह डिझाईन, डेव्हलपमेंट डिझाईन अँड द न्यू डिझाईन. अडॅप्टिव्ह डिझाईन म्हणजे काय, जे नॉर्मल वर्क राहतं डिझायनरचं, म्हणजे ऑलरेडी काही डिझाईन हे तुम्ही पहिले तयार करून ठेवलेले असतात. उदाहरणार्थ तुम्हाला एखादी मशीन डिझाईन करायची, त्या डिझाईनमध्ये तुम्हाला नट्स, बोल्ट्स, हार्डवेअर जो पार्ट राहतात हे सर्व डिझाईन ऑलरेडी कम्प्लीट केलेले असतात. मशीनसाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा पार्ट डिझाईन करावा लागत नाही. म्हणजे एखाद्या मशिनरीला छोटे बेरिंग्स असतील, त्याला कपलिंग्स असतील, हे काही गोष्टी तुम्हाला ऑलरेडी डिझाईन केल्या लागतात, जे डायरेक्ट सिलेक्शन करावं लागतात. त्या सिलेक्शनला किंवा जो पार्ट असतो त्याला कमांडावर तुम्ही अडॅप्टिव्ह डिझाईन म्हणता. डेव्हलपमेंट डिझाईन म्हणजे डिझाईन नीड, एखाद्या गोष्टी एखाद्या मशीनने बरोबर त्या मशीनसाठी तुम्हाला अजून एखाद्या मशीनचा पार्ट लागतो त्या ठिकाणी, तर ती डेव्हलपमेंट करून तुम्ही त्या मशीन्स पुरताच फक्त डेव्हलप करता. दॅट इज कॉल्ड ऑफ द डेव्हलपमेंट डिझाईन. आणि पुढचं आहे न्यू डिझाईन म्हणजे काय, याच्यामध्ये महत्त्वाचा पार्ट कुठला राहतो की तुम्ही बेसिकली एखाद्या मशीन आहे म्हणजे स्टार्टिंग तुम्ही एखादा नीड आहे, एखादी गोष्ट गरजेला लागते, तर त्याला झिरोपासून तुम्ही डिझाईन करता, त्याच्यामध्ये कुठलाही पार्ट तुम्ही जुना घेत नाही आहे, त्याला तुम्ही म्हणता न्यू डिझाईन. ओके, हे 3 मेन पार्ट्स आहेत. पुढचं आपण डिटेलमध्ये पाहूच. जनरल कन्सिडरेशन ऑफ द मशीन डिझाईन हा मेन तुमचा बेसिक युनिटपासून तुझं चालू होतं आहे. हे जे पुस्तक रेफर करतो मी RS कुर्मी तुमच्या ॲप्समध्ये अवेलेबल आहे, तुम्ही बघू शकता, डाउनलोड करू शकता. ठीक आहे, जनरल कन्सिडरेशन इन द मशीन डिझाईन म्हणजे तुम्ही एखादी मशीन डिझाईन करता किंवा मशीन डिझाईन एखादा पार्ट करता किंवा एलिमेंट डिझाईन करता, तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे जनरल कन्सिडरेशन करायचे डिझाईन करताना त्या गोष्टी काय कन्सिडर करायला लागतात. जे जनरल कन्सिडरेशन करायला लागतात त्या टाईप्स ऑफ द लोड्स, जे लोड त्याच्यावरती पडणारे ते ट्रेसेस बाय कॉजड ड्यू टू द लोड, काही जे लोड पडणार किंवा ट्रेसेस पडणारे ते ट्रेसेस लोडमुळे येतात, तर ते ट्रेसेस तुम्हाला कन्सिडर करावं लागतं. म्हणजे एखाद्या मशीन एखादा पार्ट आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर डिझाईन करत असाल तर डिझाईन करता तुम्हाला त्याच्यामध्ये लोड किती आहे, त्या लोडमुळे असणारे ट्रेसेस कुठले राहतील या गोष्टी तुम्हाला कन्सिडर करावं लागतं. त्यानंतर पुढचा आहे तुमचा मोशन ऑफ द पार्ट्स ऑफ द कायनेमॅटिक्स ऑफ द मशीन डिझाईन. बरोबर, आता मोशन ऑफ द पार्ट्स म्हणजे कुठले मोशन असतात तुमच्या याच्यामध्ये दिलं आहे ABCD. याच्यामध्ये पहिले रेक्टँग्युलर मोशन्स, त्यानंतर कर्व्हिलिनियर मोशन, त्यानंतर कॉन्स्टंट व्हेलॉसिटी, कॉन्स्टंट व्हेरिएबल ॲक्सेलरेशन. आता ह्या ज्या मोशन्स असतात या मोशन तुम्हाला लागतात कशासाठी. मोस्ट ऑफ द पार्ट्स म्हणजे तुम्हाला कुठलाही एखादा एलिमेंट असेल तो जो डिझाईन करतात तेव्हा तुमची त्या मोशन कन्सिडर करून त्याच्यावरती जे ट्रेसेस पडतील त्याप्रमाणे ते मोशन्सप्रमाणे तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया किंवा रेक्टँग्युलर जे फोर्सेस असतात ते तुम्हाला तिथं कन्सिडर करावा लागतात. तिसरा महत्त्वाचा पार्ट तुमचा सिलेक्शन ऑफ द मटेरियल. सिलेक्शन ऑफ मटेरियलमध्ये काय आहे की जसे तुमचे सिलेक्शन ऑफ मटेरियल राहतो, मटेरियलच्या ट्रेसेसवरती ज्या फोर्सेसवरती तुमचं मटेरियल तुम्हाला सिलेक्ट करायला लागतं. त्याची स्ट्रेंथ याच्यामध्ये दिलेलं राहतं. मटेरियल तुमचं जे सिलेक्शन करायचं आहे कुठल्या प्रोसेसवरती,
स्ट्रेंथ, ड्युरॅबिलिटी म्हणजे ते किती काय टिकू शकतं, आता फ्लेक्सिबिलिटी, वेट, रेजिस्टन्स, हीट अँड द कर्वेचर, ॲबिलिटी टू कास्ट.